प्रभाकर गायकवाड आणि सुदाम चिंचाने आणि मित्र हो, हा ग्रंथ एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. इतिहासाच्या किंवा समकालीन बदलांच्या पार्श्वभूमीवर एक विधायक हस्तक्षेप हा ग्रंथ करतो. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की या ग्रंथाच्या मध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो सामाजिक न्यायाचं तत्व. आरक्षण आणि आरक्षणाच्या पाठीमागं जी भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची आहे आणि सामाजिक न्यायाच्या विचाराच्या चौकटीमध्येच आरक्षणाचा विचार व्हावा असं या ग्रंथाचं म्हणणं आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ग्रंथातून पुढे जो येतो तो आहे की जात्यंताच्या म्हणजे जात नष्ट करण्याच्या चौकटीतच फुले शाहू आंबेडकरांनी जो मार्ग आखून दिला त्याच्यामध्येच आरक्षणाचा विचार व्हावा. आणि तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट की या तत्वांना अनुसरूनच आरक्षणाच्या बद्दलच्या प्रत्येक क्लेमबद्दल विचार व्हावा असं या ग्रंथाचं म्हणणं आहे. आपण सुरुवात करू सामाजिक न्यायाची भूमिका नेमकी जी भारतात विकसित झाली त्याच्यामध्ये महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा ही कल्पना मांडली, पण ज्यांनी राबवली ते होते राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज हे महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे तत्त्वज्ञ होते आणि त्यांच्या एकंदरीतच वाङ्मयाची जी मीमांसा झाली त्याच्यामध्ये त्यांनी जे तत्त्वज्ञान सांगितलं त्या तत्त्वज्ञानाच्या बद्दलची सूक्ष्मता आपल्या अनेकांना माहीत नसते. त्यांची भाषणं सामान्य लोकांसाठी असायची, परंतु सामान्य लोकांसाठी जी भाषणं असायची त्याच्यामध्ये एक अत्यंत मूलगामी असं तत्त्व असायचं. उदाहरणार्थ सांगायचं तर तुम्ही त्यांची जी भाषणं आहेत ती संपादित केलेली आहेत. जाधव यांनी भाषण संपादित केलेलं आहे, त्यानंतर भोसले यांनी भाषणं त्यांची संपादित केलेली आहे आणि त्या भाषणांच्यामध्ये आरक्षणाच्या संबंधात त्यांची जी भाषणं आहेत तेवढीच वाचायला लागा आणि त्यात तुम्हाला अनेक महत्त्वाची तत्त्व दिसतील. मी कोटेशन देत नाही तुम्हाला, साधारणतः सूत्र सांगतो. पहिलं सूत्र की जे सूत्र त्या कालखंडामध्ये फुल्यांच्याही विचारात होतं आणि शाहू महाराजांच्या विचारात होतं की ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा की जी जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध असली पाहिजेत ती संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ही मुख्यतः मोनोपोलाइज्ड म्हणजे ब्राह्मणांच्याच ताब्यात आहे आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली असलेली ही संपूर्ण प्रशासन यंत्रणा ही जनतेचं भलं नाही करू शकत आणि म्हणून एका जातीची जी काही मोनोपॉली आहे ती मोनोपॉली मोडण्यासाठी आरक्षणाचं तत्व मी आणलंय असं शाहू महाराज म्हणतात. दुसरा मुद्दा की मी सामाजिक न्यायाचं तत्व जे आणलंय त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण जे आहे ते कारण आहे की जे मागासलेले समुदाय आहेत या मागासलेल्या समुदायांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास जागवला पाहिजे आणि हा आत्मविश्वास जोपर्यंत जागत नाही त्यांचा न्यूनगंड जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत समता येणार नाही. त्यांनी उदाहरण दिलंय की त्यांनी त्या कालखंडामध्ये अर्धशिक्षित असलेल्या दलितांना वकिलीच्या संधा दिल्या आणि दलितांना वकिलीच्या संधा दिल्यावरती मोठ्या प्रमाणात ब्राह्मण चिडले. तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की या संधा मी दिल्यात त्यामुळं सामान्य दलितांना हे लक्षात येईल की आम्हाला हे करणं शक्य आहे. त्यांना ज्या गोष्टी नाकारल्या समाज व्यवस्थेनं जे व्यवसाय त्यांना नाकारले, समाज व्यवस्थेनं जे अधिकार त्यांना नाकारले, समाज व्यवस्थेनं जे सन्मान त्यांना नाकारले ते पुन्हा प्रस्थापित करणं हे या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. त्यांच्यामध्ये स्वतःबद्दलचा विकास करण्याची प्रेरणा आत्मविश्वास जागवणं हे सामाजिक न्यायाचं सूत्र आहे असं ते म्हणतात. आणखीन एक महत्त्वाचं सूत्र ते सांगतात ते म्हणजे मी हे जे सामाजिक न्यायाचं तत्व पुढे आणलेलं आहे किंवा मी जे रिझर्वेशन देतो आहे ते
जॉब फॉर ऑल, सर्वांसाठी जॉब देणं. सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा एकंदरीतच सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्व लोकांचं, सर्व जातींचं, सर्व समुदायांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजेत, यासाठी मी हे देत आहे. ते स्पष्ट सांगतात की समतेसाठी म्हणजे विषमता नष्ट करण्यासाठी मी आरक्षण देत आहे, जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी मी आरक्षण देत आहे, सामाजिक स्वातंत्र्यासाठी मी आरक्षण देत आहे. आरक्षणाच्या पाठीमागे असलेल्या सामाजिक न्यायाचं तत्व तुम्हाला कुठं दिसतं? शाहू महाराजांच्या एकंदरीतच वाङ्मयामध्ये, भाषणांमध्ये स्पष्ट दिसतं. म्हणजे तुम्ही आज जे तत्त्वज्ञ आहेत, तुम्हाला कदाचित माहिती असतील, रॉल नावाचे तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी सामाजिक राजकीय विचारवंत म्हणून त्यांची सगळ्यात ख्याती आहे. त्यांनी सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडताना त्यांनी फेअरनेसचं म्हणजे उचितपणाचं तत्व सांगितलेलं आहे. आणि उचितपणा नेमका काय आहे या संबंधामध्ये तुम्हाला जर शोध घ्यायचा असेल तर तो सामाजिक न्यायाचा तत्वाचा शोध हा तुम्हाला शाहू महाराजांच्या एकंदरीत वाङ्मयात मिळेल. मुद्दा काय आहे? मुद्दा आरक्षणाचं तत्वज्ञान हे साधारणतः सामाजिक न्याय आहे आणि सामाजिक न्याय ज्या तत्वावर उभा आहे त्या तत्वाला अनुसरूनच आरक्षणाबद्दलची चर्चा करणं इष्ट आहे. एक बार तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये सुद्धा हीच तत्व पाहायला मिळतात. त्या कालखंडात जाधव नावाचे एक दलितग्रस्त, महारग्रस्त हे BA झाले आणि BA होऊनही त्यांना सलग 3 वर्ष, कारण BA झालेल्या कुठल्याही व्यक्तीला असिस्टंट कलेक्टरपर्यंतची पदं मिळायची. जाधवांना 3 वर्ष, सलग 3 वर्ष पदं मिळाली नाहीत. 2 मराठे आणि 1 मुसलमान यांना ती पदं मिळाली. मुसलमानच्या व्यक्तीला पद मिळालं, त्याची गुणवत्ताही कमी होतं, तो साधारण BA होता आणि जाधव जे होते ते ऑनर्समध्ये BA होते, तरी त्यांना आरक्षण दिलं नाही. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारबरोबर पत्रव्यवहार केला आहे आणि सरकारबरोबर पत्रव्यवहार जो केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जनतेचं भलं सामाजिक न्यायाच्या सूत्रानं होतं आणि हा सामाजिक न्याय म्हणजे सर्वांना जॉब्स. म्हणजे जे सूत्र शाहू महाराज सांगतायत ते सूत्र हे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात सुद्धा पाहायला मिळतं. दुसरं आणखीन एक महत्त्वाचं सूत्र जे त्यांनी आरक्षणाचं सूत्र म्हणून आणले ते म्हणजे रिप्रेझेंटेशन. म्हणजे समुदाय, भारतामध्ये जे जे समुदाय आहेत त्या त्या समुदायांचं प्रतिनिधित्व हे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये, राजकारणामध्ये, राज्यसंस्थेमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं पाहिजेत. हे रिप्रेझेंटेशन आहे, हे रिप्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. असे अनेक मुद्दे आहेत. तेव्हा ही चर्चा जर आपल्याला करायची असेल कोणत्याही आरक्षणाची, तरी देखील या आरक्षणाच्या पातळीवरती हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती जी शाहू महाराजांनी सांगितली की जे वीक आहेत त्यांनी उदाहरण दिलं. प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन असा शब्द वापरला जातो. हा जो शब्द आहे त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन पण म्हटलं जातं. ही जी कल्पना आहे ती शाहू महाराज मांडतात. ते काय म्हणतात? त्यांनी उदाहरण दिलंय, ते उदाहरण घोड्यांचं आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना ते उदाहरण माहिती आहे, पण त्या उदाहरणाच्या पोटात काय आहे की जे वीक आहेत, जे दुबळे आहेत, त्या दुबळ्यांना समता मिळत नाही आणि त्यामुळं दुबळ्यांसाठी विशेष धोरण आखल्याशिवाय समता प्रस्थापित होत नाही. म्हणजे समता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला विशेष धोरण आखावं लागतं, तरच तर समता प्रस्थापित होते. म्हणजे स्त्रियांना जर आपण दुबळं केलं असेल तर स्त्रियांना आपण अधिकार देतो. डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा शाहू महाराजांनी केला तो सबळ बनवण्यासाठी की तुम्हाला समता प्राप्त करायची असेल तर तुम्हाला इनेबल करावं लागेल, तुम्हाला पॉवरफुल करावं लागेल. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की हे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनचं तत्व, अफर्मेटिव्ह ॲक्शनचं तत्व जे आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जो दुबळा आहे, जो वीक आहे, त्याला समता प्रस्थापित करण्यासाठी हे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे.
गॅलेंटर नावाचा एक विद्वान आहे, मार्क गॅलेंटर. त्यांनी सर्वसाधारणपणे जगामध्ये सामाजिक न्यायासंबंधातले जे धोरणं आखली जातात त्यांनी 3 मुद्दे उपस्थित केलेत. एक मुद्दा जो आहे तो म्हणजे की सर्वसाधारणरित्या समाजामध्ये जे ऐतिहासिकदृष्ट्या हे व्हिक्टिमाइज्ड आहेत, ऐतिहासिक दृष्टीनं जे एका अर्थानं बळी झालेले आहेत, अशा लोकांना न्याय देण्यासाठी म्हणून प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन गरजेचं आहे. दुसरा मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे डिस्पॅरिटी, समाजामध्ये असणाऱ्या विषमतांना नष्ट करण्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन गरजेचं आहे. आणि तिसरा मुद्दा जो आहे की इतिहासामध्ये जो अन्याय झाला आहे त्या इतिहासातल्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी हा प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन गरजेचं आहे. आरक्षणाच्या पाठीमागे असलेलं प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशनचं तत्त्व काय आहे तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्हाला सगळ्यांना समोर येईल की ही भाषा ही जरांगे पाटलांची भाषा आहे का. मराठा आरक्षणाच्या संबंधातले जे एका अर्थानं क्लेम्स आहेत, जी भाषा आहे ती भाषा वर्चस्वाची भाषा आहे. आम्ही युगानुयुगो एका अर्थानं वर्चस्वाले राहिलेलो आहोत आणि आमचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी म्हणून हे आरक्षण आम्हाला हवं आहे. म्हणजे ही परिभाषा जी आहे ती कोणत्याही प्रकारे सामाजिक न्यायाच्या तत्वाशी सुसंगत नाही तर विरोधी आहे. तुम्ही त्यांची जर भाषणं पाहिलीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जर एका अर्थानं वचनं बघितलीत तर तुम्हाला डोळ्यात देखत दिसतं की वर्चस्वाची म्हणजे कोपर्डीपासून जे मराठी मोर्चे निघाले तिथपासून आज तागायत तुम्हाला ही वर्चस्वाची परिभाषा दिसते. म्हणजे शाहू महाराज की ज्यांनी मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये असलेला मागासलेपणा दूर करण्यासाठी संघर्ष केला. तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल मराठा शिक्षण परिषदेची स्थापना शाहू महाराजांच्या आश्रयाखाली झाली. माळी शिक्षण परिषदेची स्थापना शाहू महाराजांच्या निर्णयाखाली झाली. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षण सर्व दूर कुणब्यांना, मराठ्यांना, बाकी सगळ्यांना ते मागासले होते त्या काळामध्ये. त्यांना मिळावं यासाठी अव्याहत संघर्ष केला. अनेक तरुणांनी, अनेक संस्था उभ्या राहिला. तुम्हाला कदाचित उदाजी पवार शिक्षण संस्था नाशिकची माहिती असेल, तुम्हाला माहिती असतील भाऊराव की ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सर्व दूर हे सत्यशोधक होते जे शाहू महाराजांचे अनुयायी होते. त्यांनीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण सर्वदूर पोहोचवलेलं आहे. मग ते तुम्हाला विदर्भात असेल, मग ते पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा अगदी सुरुवातीला ज्या शिक्षण संस्था इथं उदयाला आल्या त्या शिक्षण संस्थाचे सगळे मराठवाड्यातले धुरीण शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे फुलेवादाचे अनुयायी आहेत. आणि तुम्हाला हे लक्षात येईल की त्यामुळं सर्वदूर पातळीवरती ज्ञान शिक्षण घेऊन जाणं हा जो मुख्य उपक्रम होता तो उपक्रम त्यांनी उभा केला. आता नीट लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की मराठा ही जी एक संपूर्ण संकल्पना आहे ही संकल्पना अमॉर्फस संकल्पना आहे. म्हणजे जातीच्या पातळीवरती आणि वर्गाच्या पातळीवरती ही गुंतागुंतीची सामाजिक कोटी आहे. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी सांगेन की अगदी इतिहासामध्ये आणि अगदी आधुनिक काळात सुद्धा एक विशिष्ट पातळीवरती मोबिलिटी वर जाणं आणि खाली येणं हे मराठा कुणबी जातीमध्ये होतं. तुमच्यापैकी काहींना माहिती असायला हवं की जेव्हा साधारणतः 1901 मध्ये कास्ट सेन्सस झाला तेव्हा कुणब्यांच्या 36 जाती, पोट जाती या रेकॉर्ड केलेल्या होत्या. किती जाती? 36 जाती. पण साधारणतः 1911 मध्ये लोकसंख्येचं जे गणना झाली त्या लोकसंख्येच्या गणनेमध्ये कुणब्यांची संख्या कमी झाली आणि मराठ्यांची संख्या गतीनं वाढली. इरावती कर्वे असं म्हणतात की हे शक्य नाही की कुणब्यांची संख्या कमी झाली आणखी मराठ्यांची संख्या वाढली. हे शक्य नाही. का घडलं असं? तर जे कुणबी व्यापारी शेतीमुळं सधन झाले त्यांना सगळ्यांना मराठा असण्याचा सन्मान
दर्जा हवा होता आणि त्यामुळे 1911 तुम्हाला अनेक कुणबी म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी, कुणबी मराठा म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी दर्जा जो आहे तो दर्जा, मराठा दर्जा क्लेम केला आणि मराठा हे स्टेटस मागायला सुरुवात केली. इथं एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की स्थित्यंतर घडते. तरी देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे, म्हणजे काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजेत. यामध्ये जी जातीव्यवस्था आहे ती उतरंडीची व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये विशेषतः कुणबी जे आहेत त्या कुणब्यांना विषमतेचा सामना करावा लागला. इतिहासाच्या चौकटीमध्ये आज स्थिती बदललेली आहे बरं का, आज स्थिती बदललेली आहे आणि ती बदललेली स्थिती पण आपण लक्षात घेतली पाहिजे. त्या कालखंडात तुम्ही जर यशवंतराव चव्हाणांचं चरित्र पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांचे एक मित्र होते राष्ट्रीय चळवळीतले, लिमये नावाचे. त्यांनी सावरकरांना भेटायला जायचं म्हणून यशवंतराव चव्हाणांना कोकणात घेऊन गेले, रत्नागिरीला. आणि रत्नागिरीला घेऊन जाताना त्यांचं जे मूळ ठिकाण होतं लिमयेवाडी, त्या लिमयेवाडीमध्ये ते राहिले. तर ते सांगतात की सर्व लोकांना, लिमयांच्या बरोबर असलेल्या सर्व ब्राह्मण लोकांना घरात जेवण वाढलं आणि यशवंतराव चव्हाणांना मात्र उसरीवर जेवण वाढलं. हे त्यांच्या आत्मकथनामध्ये लिहिलेलं आहे. आणि तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असायला यशवंतराव चव्हाण हे कुणबी होते, त्यांचं स्टेटस मराठा नव्हतं, हे तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असायला. नंतर मराठा स्टेटस हे सर्व दूर लोकांनी मान्य केले, परंतु ते कुणबी होते. तेव्हा कुणबी म्हणून एक विशिष्ट पातळीवरचा सामाजिक अन्याय, सामाजिक विषमतेचा अनुभव होता. कारण नीट समजून घ्या. कारण काय आहे? कारण स्पष्ट आहे की भारतामध्ये जो श्रमिक आहे तो श्रमिक हा सत्ताधारी बनता कामा नये आणि त्यामुळे तो शूद्रच असला पाहिजे, हे पक्का आहे. त्यामुळं तुम्ही जर मध्ययुगीन कागदपत्र बघितलीत तर मध्ययुगीन कागदपत्रामध्ये कुणबी हाच शब्द आहे, अनेक एका अर्थानं शब्द आहे. हा कुणबी शब्द वर्गवाचक आहे. इरावती कर्वे म्हणतात कास्ट क्लस्टर म्हणजे पुंज, जातीचा पुंज आहे. तुम्हाला त्यांनी सांगितलं 36 पोटजाती आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर तुम्हाला कुणबी मराठा किंवा कुणबी अस्तित्व आढळतं. अनेक ठिकाणी त्यांची पोटजाती पण भिन्न भिन्न आहेत. तिरोळी कुणबी किंवा अन्य कुणबी, कोकणातले कुणबी, प्रत्येकाचे एका अर्थानं स्वरूप भिन्न आहेत. विवाह करण्याबद्दलचाही त्यांचा आकृतिबंध भिन्न आहे. पदर लावल्याशिवाय विवाह होत नाही आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे विवाह आणि आंतरजाती वर्तुळं छोटी छोटी आहेत, रिजनपुरती आहेत. आणि त्यामुळे हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न नीट समजून घ्या. हा क्लास क्लस्टर आहे आणि त्याच्यामध्ये वरती जाण्याने खाली येणं म्हणजे कुणबी वरती जाऊन मराठा होणं आणि मराठा खाली कोसळणं आर्थिकदृष्ट्या आणि कुणबी होणं, याही प्रक्रिया इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती घडलेल्या आहेत. आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असायला हवं की 96 कोळीच्या अनेक याद्या आहेत. कोणी कुणाला 96 कोळी मानतं, कोणी मानत नाही, कोणी मानतं, कोणी मानत नाही. आता या स्थितीमध्ये जे स्थित्यंतर झालं ते स्थित्यंतर समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजेत. ते म्हणजे शाहूंनी सुरू केलेल्या लढ्यानंतर, विशेष करून जेव्हा लोकशाहीकडे आपला प्रवास सुरू झाला, तसं तसं एका अर्थानं मराठा धुरणत्वाचं, मराठा वर्चस्वाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गतिमान झालं. विशेषतः लेले, जयंत लेले यांचं महत्त्वाचा ग्रंथ आहे. राजेश्वरी देशपांडे, होरा, पळशीकर, सूर्यकांत वाघमोरे, सुमित म्हस्कर, आत्ताचे तरुण अभ्यासक आहेत, त्या सगळ्यांचे अभ्यास तुम्ही जर पाहिले तर एक गोष्ट तुम्हाला दिसते की जी गोष्ट यशवंतराव चव्हाणांच्या कालखंडात फलद्रूप झाली ती म्हणजे मराठा डॉमिनेशन. राजकारणामध्ये मराठा वर्चस्व ही सूत्र यशवंतराव चव्हाणांनी उभं केलं. त्याला म्हणतात बेरजेचं राजकारण. यशवंतराव चव्हाण अर्थातच त्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातले होते. पश्चिम महाराष्ट्रात फुल्यांचा, शाहूंचा प्रभाव होता. त्यामुळं बेरजा केल्या पाहिजेत. बेरजेशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. म्हणून मग कोणीतरी न्हावी मंत्री, कोणीतरी धनगर मंत्री, दलित मंत्री, त्यांनी मुख्यतः शेतकरी कामगार पक्ष फोडला, त्यांनी RPI फोडली आणि त्यांना सगळ्यांना आपल्याबरोबर आणलं. आणि ते राजकारण जे आहे ते मराठा धृणत्वाचं, मराठा वर्चस्वाचा आकृतिबंध हा उभा केला. मराठा वर्चस्वाचा आकृतिबंध म्हणजे शेवटी स्टेटमध्ये असण्याचे काय फायदे असतात नीट समजून घ्या. राज्यसंस्थेमध्ये तुम्ही असता, तुम्ही सरपंच असता,
तुम्ही सभापती असता जिल्हा परिषदेचे, तुम्ही आमदार असता, तुम्ही खासदार असता, म्हणजे काय असता हे नीट समजून घेतलं तुमच्या लक्षात असेल की स्टेट राज्य संस्थेच्याकडं येणारा जो रेव्हेन्यू आहे, राज्य संस्थेकडे येणारा जो एका अर्थानं महसूल आहे, याच्या रिडिस्ट्रीब्युशनचे, याच्या पुनर्वाटपाचं सूत्र तुमच्या हातात सापडतं. आणि त्यामुळं अर्थातच तुमच्या लक्षात येईल की त्या सत्तेच्या एका अर्थानं आश्रयानं तुम्हाला अनेक गोष्टी होताना दिसतात. कोणत्या गोष्टी? एक म्हणजे तुम्हाला दिसेल की सत्तेमध्ये मराठा धोरणत्वाचं कितपत प्रमाण आहे. तर 67 पासून 2002 देशपांडे आणखीन पळशीकर सांगतायत की जवळजवळ 40% लोक हे मुख्यतः राज्यसंस्थे म्हणजे ह्याच्यामध्ये हे मराठा आहेत. मग तुम्ही जर बारकाईनं पाहायला गेलात तर सरपंचांच्या लेवलवरती जिथं मराठा लोकसंख्या अधिक आहे तिथं जवळजवळ 80%, मराठा लोकसंख्या कमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ 60% लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये मराठा धोरणत्व, मराठा वर्चस्व आहे. दुसरी गोष्ट की याच प्रक्रियेमध्ये सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणेमधून मोठी गोष्ट घडली ते म्हणजे सहकार चळवळ आली आणि सहकार चळवळीमधून तुम्हाला साखर कारखाने आले. साखर कारखाने जे आहेत त्या साखर कारखान्यांच्यामध्ये तुम्ही जर पाहिले तर जवळजवळ 70% साखर कारखाने हे मराठा धोरणांच्या हातात आहेत. मग तुम्ही घेतलं की नाही मग आम्ही शिक्षण संस्था घेऊ, जवळजवळ 60% शिक्षण संस्था या मराठा धोरणांच्या हातात आहेत. ही आकडेवारी किंवा या प्रकारची चर्चा आपण करू शकतो. ते सुमित म्हसकर यांनी काही एक विशिष्ट प्रकारचा सेन्सस केला आणि सेन्ससमधनं उत्पन्नाच्या बद्दलचे सुद्धा आकडे घेतलेले आहेत. त्याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास करूनच याच्याबद्दलचे निर्णय व्हावेत आणि चर्चा व्हाव्यात. केवळ आपल्या मनाला येईल त्या पद्धतीनं आपण द्वेषही करू नये, कारण द्वेषाचं राजकारण सर म्हटल्याप्रमाणे ते ब्राह्मणवादाचं मूळ सूत्र आहे आणि त्याच्यामधून आपण जो मूळ मुद्दा आहे तो हरवून जाऊ. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात येईल की मराठा वर्चस्वाचा हा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. एका बाजूला मराठा त्याच्याबद्दल तपशिलात मी बोलत नाही, तपशील अधिक बोलता येईल पण तुम्ही बोलणार नाही. दुसरा मुद्दा जो आहे की जे वास्तव आहे, की जे वास्तव मी स्वतः एक ग्रामीण भागामध्ये राहत असताना पाहिलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की जे सत्यशोधक विचारवंत जे आहेत त्यांनी आयडेंटिफाय केलेली गोष्ट आहे की शेतकरी म्हणून कुणबी जे आहेत त्या कुणब्यांचं शोषण आणि दमन होतं. अर्थातच मराठा जी महाराष्ट्रामधली जात आहे ज्याचा उल्लेख राजू जाधव यांनी डॉमिनंट पिझन कास्ट असा केलेला आहे, वर्चस्वाली जात. याच्यात 2 अंग आहेत. एक म्हणजे जातीव्यवस्था टिकवण्याचं, समाजातली ऑर्डर टिकवण्याचं, ज्याचा उल्लेख त्यांनी केला की ते आश्रयदाते आहेत, ते सगळ्या गावातल्या लोकांना आश्रय देतात. डोळेसर म्हणाले की ते सगळ्या लोकांना घेऊन एकत्र जातात, ते सगळ्यांचं नेतृत्व करतात, तडजोडी घडवतात, ते एका अर्थानं समझोता घडवतात आणि एका अर्थानं संवाद घडवतात. ही जी भूमिका आहे ती डॉमिनंट पिझन कास्ट म्हणून आहे. त्यांच्याकडे एका बाजूला शासन करण्याची, दंड देण्याची ताकद पण आहे. गावाबाहेर काढणं, जाती बाहेर काढणं याच्यामध्ये पाटलाची भूमिका फार महत्त्वाची असायची जुन्या काळात सुद्धा आत्ता सुद्धा. आणि त्यामुळे तुमच्यापैकी बहुतेकांच्या लक्षात येईल की हा डॉमिनंट पिझन फेनोमेनन आहे. त्याला 2 अंग आहेत. एक म्हणजे शेतकरी, शूद्र शेतकरी म्हणून हे जे कोणी मराठा आणि कुणबी असतील ते शोषले जाणार. भारतातल्या जातीव्यवस्थेच्या शोषणाचा जो आकृतिबंध आहे त्याच्यामध्ये अवलंबित असणं, डिपेंडंट असणं एक सूत्र आहे. आता हे डिपेंडंट असणं म्हणजे काय, तो तुम्हाला दिसेल मग तो माळी शेतकरी असेल, तो धनगर शेतकरी असेल, तो वंजारी शेतकरी असेल किंवा अन्य दलित शेतकरी असेल, महार शेतकरी असेल, तो अवलंबित असतो. वित्तासाठी, पतसंस्थांसाठी अवलंबित असतो. आता या ज्या पतसंस्था आहेत, बँका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या बँका आहेत, तिथं सगळे हे मराठा जातीमधले किंवा एका अर्थानं ओबीसी जातींमधले धुरीणच आहेत, सत्ताधारी आहेत. त्यामुळे तुम्ही संख्या बँका बघा आणि बँका ज्या वित्त देतात शेतकऱ्याला ते काय देतात ते पहा. जो महत्त्वाचा अभ्यास तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की पी साईनाथ जे आहेत त्यांनी केलेला, त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेले आहेत की आपल्या कन्नडमध्ये जी बंजारा शेतकरी स्त्री आहे, तिनं ट्रॅक्टर घेतला तर त्या ट्रॅक्टर घेतलेल्यासाठी म्हणून तिनं 15% व्याज दिलं आणि औरंगाबादमध्ये मर्सिडीजवाल्यांना 9% व्याज द्यावं लागलं.
तुमचा मुद्दा लक्षात येतोय का? त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या की शेतकरी म्हणून शोषक आणि शासन हे होत आहे. आता यामध्ये तुमच्या लक्षात असेल की एक अरिष्ट जे तीव्रपणानं उभं राहिलेले त्याचाही विचार केला पाहिजे. ते अरिष्ट काय की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सर्वात जास्त आत्महत्या आहेत, शेतकरी आत्महत्या. आणि या शेतकरी आत्महत्या लक्षात घेतली तुमच्या लक्षात येईल की इथं एक मुद्दा आहे की जो सर्व शोषित जातींसाठी आहे तो म्हणजे धर्मभोळेपणा, अक्षर भोळेपणा, व्यवहार भोळेपणा आणि अवलंबितता. तुम्हाला बियाणं घ्यायचं असेल तरी देखील व्यापारावर अवलंबून आहात आणि माल विकायचा असला तरी देखील माझ्या व्यापारावरती अवलंबून आहात. तेव्हा हा जो मुद्दा आहे या मुद्द्याच्या चौकटीमध्ये आपल्याला त्यांची सर्व्हिलिटी, आपल्याला त्यांचं एका अर्थानं शूद्रत्व सुद्धा स्वीकारलं पाहिजेत. त्यामुळं मराठ्यांनी शूद्र असण्याच्या भूमिकेतून जर एका अर्थानं आपल्या आरक्षणाची मांडणी केली तर ही या तत्वाशी विरोधात नाही. पण प्रत्येक वेळेला जी हुल जायची, कधी दलित आरक्षणाच्या विरोधात बोलायचं, कधी ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं, कुणालाही काहीही बोलत बसायचं आणि त्याच्या आधारावरती आपल्या आरक्षणाचे क्लेम करायचे. याच्यामध्ये असलेला प्रामाणिकपणा जो आहे तो प्रामाणिकपणा हा अतिशय म्हणजे नाहीच आहे प्रामाणिकपणा. आणि त्याचं मुख्य सूत्र काय आहे की त्याचा उल्लेख डोळे सरांनी केला की ही जी संपूर्ण स्कीम आहे ही स्कीम ही ब्राह्मणवादानं उभारलेली स्कीम आहे. जे बदल झाले नीट समजून घ्या. आज भारतामध्ये तुम्हाला स्त्रिया शिक्षित होताना दिसत आहेत. मनुस्मृती पाहिली तुम्ही किंवा तुम्ही जर गोळवळकर गुरुजींचं तत्वज्ञान घेतलं तर स्त्रियांच्या संबंधात काय बोलतात हे स्पष्ट आहे. आज ज्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या अधिकाराची वृद्धी झाली आहे ती वृद्धी याच्या विरोधामध्ये नवीन तर्कशास्त्र आलंय लव जिहाद. लव जिहाद हा स्त्रियांचा निर्णय जो आहे कोणाशी विवाह करायचा स्वीकारायला तयार नाही आहे. सगळं तर्कशास्त्र जे आहे ते अचाट पद्धतीनं मनुस्मृतीनं जखडलेलं ब्राह्मणी आहे. आणि त्यामुळं प्रत्येकानं आपल्या पायरीनं राहिलं पाहिजेत. जात सरंजामी भाषेमध्येच जरंगे पाटील बोलतात आणि जरंगे पाटलांचे गुरु संभाजी भिडे त्यांना भेटायला गेले तेव्हा ते पाया पडले. या पुस्तकात उल्लेख आहे. तुम्हाला त्यातला आंतरिक अनुबंध जो आहे तो अनुबंध समजेल. जरांगे पाटील हे शूद्र मराठ्यांची बाजू घेऊन लढत नाहीत तर ते डॉमिनंट वर्चस्वशाली राजकारणाची भूमिका म्हणून बोलत आहेत आणि म्हणून त्यांना विरोध केला पाहिजे. हे नीट समजून घ्या. आता यात अनेक मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांचा आपण उहापोह केला पाहिजे. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की याची सोडवणूक कशी करायची. तर एक गोष्ट क्लिअर होती की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणरित्या आत्तापर्यंत तीन केंद्र सरकारच्या आयोग आणि महाराष्ट्रातले 3 आयोग या तिन्ही आयोगांनी मराठा या कॅटेगरीसाठी आरक्षण नाकारलं. का नाकारलं क्लिअर आहे. तुम्ही जे निकष घ्याल, सामाजिक निकष घ्याल, शैक्षणिक निकष घ्याल, तर या सामाजिक शैक्षणिक निकषांवरती मराठे हे कोणत्याही प्रकारे आरक्षणासाठी पात्र होत नाहीत. हे क्लिअर आहे बरं का. तेव्हा मराठा या एकवट चौकटीमध्ये आरक्षण मागण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न जी एक कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क आहे त्या कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कच्या चौकटीत बसत नाही. याच्यावरचं उत्तर जे आहे ते उत्तर आत्ताच्या राजकारणामध्ये आसपासच आहे की जे उत्तर आहे ते म्हणजे जाती आधारित जनगणना. खरोखरच मराठा कुणबी जातीमध्ये जर मागासलेपण असेल तर राज्यसंस्थेचं काम आहे की या मागासले लोकांना न्याय मिळाला पाहिजे.
सामाजिक न्यायाचं तत्व आमच्यासाठीच योग्य, इतरांसाठी नाही, असं आपण अजिबातच म्हणणार नाही. पण ओबीसी तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल नसेल, आता ही संख्या आहे त्याच्यावरूनच कळतं, सगळ्यात कमी जागृत असलेला समुदाय आहे. संख्या म्हणून छोट्या छोट्या अनेक जातीमध्ये चिरफाळलेला आहे. स्थिती अतिशय ही हलाखीची आहे. या जागतिकीकरणाचे जे परिणाम झाले ते गावातल्या लोहारांवर झाले. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की लोहारांनी काय भोगलं? जमिनी नाहीत, कोणत्याही प्रकारचं जीवन कसं चालू आहे, पूर्णतः बेदखल होणाऱ्या वर्जवरती आदिवासी, दलित आणि त्याच्या खालोखाल ओबीसी आहेत. नीट समजून घ्या, हे जे नवं भांडवली तंत्र आलेलं आहे, या भांडवली तंत्रामध्ये सर्वदूर पातळीवरती मेकॅनायझेशन आहे. यंत्र की जी मोठी यंत्र बनवतात आणि यंत्रांनी माणसाच्या मजुरीला पूर्णतः गैरलागू ठरवलेलं आहे. आणि त्याचं संकट जे आहे ते संकटही या आरक्षणाचं एका अर्थानं कारण आहे बरं का. तुमच्या बी काहींना माहिती नसेल तर मला माहिती आहे, मुंबईमध्ये आमच्या सातारा जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी, आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 52% लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कुणब्यांची वस्ती आहे. सर्वात जास्त बहुल जिल्हा, कुणब्यांचा बहुल जिल्हा जो आहे तो आमचा सातारा जिल्हा आहे. तिथून मोठ्या प्रमाणात मुंबईत लोक जायची. मुंबईत त्यांना साधारणतः त्या काळात नोकऱ्या मिळायच्या आणि आत्ताही नोकऱ्या मिळायच्या, 70% नोकऱ्या मिळायच्या. त्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या मिळायच्या. आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये अर्थातच चांगल्या प्रकारचे पगार त्यांना होते. तुम्हाला कदाचित माहिती असेल की स्किल्ड नसलेल्या लोकांसाठी गोदीमध्ये हमालीची कामं होती. गोदीमध्ये 85% तुम्हाला असं दिसेल की मराठा तेही ह्याच्यातले आले होते. आणि म्हणून अण्णासाहेब शिंदे मराठा महासंघाची ज्यांनी स्थापना केली, मराठा महासंघाच्या अनुषंगाने ज्यांनी आरक्षण मागितलं आणि ज्यांनी आत्महत्या केली गोळी मारून, ते अण्णासाहेब शिंदे जे आहेत, अण्णासाहेब शिंदे हे गोदी कामगारांचेच पुढारी होते. तुमच्यापैकी लोकांना लक्षात आलं असेल की ही संपूर्ण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काही ना काही पातळीवरती शेतीच्या संबंधामध्ये जे शहरामध्ये जाऊन नोकऱ्या करायचे, पांढरपेशी नोकऱ्या करायचे किंवा एका अर्थानं इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या करायचे, ते माघारी यायचे आणि शेतीला आवश्यक ती मदत करायची. आता सगळ्यात जास्त अरिष्ट केवळ मराठा जातीचं नाही तर सगळ्या ओबीसी आणि दलित जाती आणि आदिवासी जातींचं आहे. ते म्हणजे की या नव्या धोरणानं, जागतिकीकरणानं जे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं संकट उभं केलेलं आहे, त्या बेरोजगारीच्या संकटाने एका अर्थानं सगळ्या तरुणांची नासाडी केलेली आहे. माझे विद्यार्थी 35-35, 40-40 वर्षाचे विद्यार्थी नोकरीशिवाय फिरत आहेत. आम्हाला दया येते, आम्ही कधीतरी त्यांना मदत करतो सांगणं पण गरजेचं नाही, परंतु अशी स्थिती आलेली आहे. ते दलित विद्यार्थी आहेत, ते ओबीसी विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच 20-20 वर्ष नोकऱ्या नाही आहेत. आणि तुम्हालाही माहिती आहे, या सगळ्या स्थितीमध्ये एक भ्रम उभा केलेला आहे की जो भ्रम राजकीय धृणत्व, राजकीय वर्चस्व उभं करण्यासाठी आहे. 3% सरकारी नोकऱ्या आहेत. किती टक्के नोकऱ्या आहेत? 3% सरकारी नोकऱ्या आहेत. या 3% सरकारी नोकऱ्यांसाठी हा आरक्षणाचा जो मुद्दा उभा केलेला आहे. आणि नीट समजून घ्या, ओबीसीमध्ये असलेले अनेक समुदाय हे कोणत्याही प्रकारे जे डॉमिनंट पीझंट कास्ट आहेत अशा मराठा समुदायाबरोबर ती स्पर्धेत उतरू शकत नाहीत. नीट समजून घ्या, स्पर्धेचं तत्व वीक लोकांना निवडून येण्याचा निकष लावला तर किती स्त्रिया निवडून येऊ शकतात? बघा पार्लमेंटमध्ये किती स्त्रिया आहेत. निकष तुम्ही लावलात, विधिमंडळामध्ये किती स्त्रिया निवडून येतील? तुम्हाला त्यासाठी त्यांना आरक्षणच द्यावं लागेल. आणि त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मग स्पर्धेचं तत्व जे आहे, हे स्पर्धेचं तत्व ओबीसी समुदायामध्ये जर मराठा कुणबी आले तर किती जटिल बनेल. त्यामुळं कुणबी जातीचा समावेश, त्यांचं आरक्षण यामधल्या बहुतांश एका अर्थाने लेखकांनी नाकारलेलं नाही आहे. मराठ्यांच्याबद्दल आक्षेप आहे, पण कुणब्यांच्या आरक्षणाबद्दल किंबहुना ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळालं नाही यांच्याबद्दलच्या आरक्षणाबद्दल कोणताही लेखक नकारार्थी नाही आहे.
सगळे लेखक सांगतायत की नाही नाही, त्यांचा जर क्लेम असेल तो मिळाला पाहिजे, फक्त तो क्लेम जस्टिफाईड असला पाहिजे, मुद्दे सूद पद्धतीनं सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या अनुषंगानं प्रस्थापित करता आला पाहिजेत. हा प्रस्थापित न करता बळकावण्याचं राजकारण जे आहे की मी संपूर्ण स्टेटला रॅन्सम सारखं, म्हणजे मी त्याला हायजॅकच करून टाकतो, जनसमर्थनाच्या अनुषंगानं ब्लॅकमेल करणं हे धोरणनिष्ठ नाही आहे. आणि हे जर निश्चितपणानं करायचं असेल आणि हा खरोखरच निकाल लावायचा असेल, व्यापक पातळीवरती परिवर्तन करायचं असेल तर गरजेचं आहे. सर म्हणाले की मी त्यांना सांगितलं शिक्षणाचा प्रश्न लक्षात घ्या, भयंकर बिकट अवस्था आहे. म्हणजे हे जे उलट चक्र फिरवण्याचा प्रयत्न आहे प्रतिक्रांतीच आहे, फॅसिस्टांची प्रतिक्रांती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन, ते सगळ्यांनी वाचला पाहिजे. आत्ता जे युग घातलेलं आहे ते तेच आहे जे डोळे सर सांगतायत. आणि ते आणण्यासंबंधातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो लक्षात घ्या. तो म्हणजे प्रत्येक जात आणि प्रत्येक जातीची अस्मिता ही फॅसिझमचा आधार आहे. भारतामध्ये फॅसिझमचा आधार कास्ट फॅसिझम आहे, की ज्या कास्ट फॅसिझममध्ये स्व आणि इतर कोणत्याही माणसाविषयीचा नकार आणि द्वेष आणि त्याच्या आधारानुसार माझी मांडणी करण्याची भूमिका उभी राहते. त्यामुळं जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते द्वेषावर का पोचलं जातं, द्वेष का मध्यवर्ती होतो, एकमेकांच्या विरोधामध्ये द्वेषानं बोलणं हा जणू काही एका अर्थानं रिवाज झाल्यासारखी स्थिती आहे. हे का घडतं आहे याच्या पाठीमागं कास्ट फॅसिझम सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आपण अन्यत गोळा होत नाही, आपण द्वेषात गोळा होतो. मुस्लिम द्वेष गोळे झाले लोक, दलित द्वेष लोक गोळा होणार, ओबीसी द्वेष मराठा गोळा होणार. हे द्वेषाचं जे आकृतिबंध आहे हा जाती व्यवस्थेचा आणि ब्राह्मणवादाचा मूळ पाया आहे. आणि म्हणून समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला की ही जी संपूर्ण मांडणी आहे ती मांडणी आपण सम्यकपणानं, आणि यामध्ये जे अनेक लेख आहेत त्यांनी सम्यक मांडणी केली, खूप एका अर्थानं महत्त्वाच्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर जरांगे पाटलांनी एक मुद्दा आणला की हे निजामाचं दप्तर आहे, त्या निजामाच्या दप्तरामध्ये कुणबी बघा, निजामाच्या दप्तरामध्ये सिरियस प्रॉब्लेम आहे, कोर्टामध्ये याच्याबद्दलची चर्चा होईल तर हे प्रकरण थोडं जड जाणार आहे. ते कोणतं, तर जे उल्लेख आहेत ते वर्गवाचक उल्लेख आहेत. ज्यांनी कोणी हे उल्लेख केलेले आहेत ते उल्लेख वर्गवाचक उल्लेख आहेत. म्हणजे लोहारांना सुद्धा कुणबी लोहार म्हटलेलं आहे, जो शेती करणारा आहे त्याला त्यांनी कुणबी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ते जातीवाचक आहे याच्याबद्दल निर्णायक काहीही आधार नाही. दुसरा मुद्दा, आणि तोही अत्यंत महत्त्वाचा आहे, की ते असं म्हणतात की ज्यांना सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट वाढवा, विस्तारित करा. आणि त्यासाठी त्यांनी सगळे सोयरे ही संकल्पना वापरलेली आहे. आणि सगळे सोयरे या संबंधामध्ये सुद्धा याच्यामध्ये खुलासा केलेला आहे. सगळे सोयरेच्या बद्दलची परिभाषा चूक बरोबर काही असेल, भारताच्या जाती समाजात जात पितृसत्तेचा आकृतिबंध आहे. माझ्या वडिलांच्या अनुषंगानंच माझी जात ठरते. आणि त्यामुळं हा सगळे सोयरेचा चौकट ही विवाह संबंधाच्या मध्ये विस्तारण्याचा जो त्यांनी पवित्रा घेतलाय सगळे सोयऱ्यांचा, हा पवित्रा हा कायद्याच्या चौकटीतही बसत नाही. आणि तो एका अर्थानं मराठा कुणबी म्हणून डॉमिनंट असणाऱ्या, वर्चस्वशाली असणाऱ्या लोकांचंच हित पाहतो. खेडकरांचे केस तुम्ही बघताच आहात. IS कोणत्या प्रकारचं एका अर्थानं ओबीसी मधली तरीसुद्धा लोक कशी वागतायत, कशी एका अर्थानं सत्ताधारी लोकच पुढे जातात हे तुम्ही बघू शकता. त्यामुळं खऱ्या अर्थानं वीक असलेले, खऱ्या अर्थानं दुबळे असलेले जर एका अर्थानं समुदाय असतील तर सामाजिक न्यायाचं तत्त्व हे ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणानं राबवण्यासाठी जनमत घडवणं, जनसहमती घडवणं असा मुद्दा घेऊनच ही चर्चा केली पाहिजे. कदाचित राज्यकर्त्यांना ओबीसी आणि मराठा दंगली घडवायच्या आहेत,
ज्या प्रकारचं वक्तव्य चालली, जी भाषणं चाललीत, ज्या प्रकारचं एका अर्थानं एका पाठोपाठ एकमेकांना उत्तर देणं चालू आहे, हे लक्षात घेतलं तर तुमच्या सगळ्यांना लक्षात येईल की ह्या दंगली आहेत. या दंगली काय करतात तर जे खरे शोषित आहेत, म्हणजे जे आत्महत्या करणारे शेतकरी आहेत, ज्यांचं मुख्य कारण जे आहे ते त्यांचं प्रचंड असलेलं सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्य आहे, त्या सर्वांना विभागायचं. ज्यांनी उल्लेख केला शिक्षणाचा प्रश्न, उल्लेख केला तो सर्व प्रकारच्या एका अर्थानं सार्वजनिक संस्थांचा प्रश्न, सगळे एका अर्थानं पब्लिक संस्था ज्या आहेत, अगदी विद्यापीठासारख्या पब्लिक संस्था ज्या आहेत, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं घडत आहेत आणि ते काबीज केली जात आहेत आणि ती प्रायव्हेटाईज केली जातात. पोर्ट्स आहेत विकले गेले, एअरपोर्ट्स आहेत विकले गेले, रस्ते आहेत, तुम्हाला मला रस्त्यांवरती चालता येणार नाही, गाडी घालता येणार नाही जोपर्यंत आपण टोल देत नाही तोपर्यंत. सर्व पातळीवरती तुमच्या लक्षात येईल की सार्वजनिक हिताचं एका अर्थानं दुर्भिक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणात खाजगीकरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते ओळखलं होतं की प्रायव्हेटायझेशन जे आहे ते प्रायव्हेटायझेशन हे जाती व्यवस्थेची विषमता टिकून धरण्याचा गड आहे, मुख्य सूत्र आहे. तुमच्या काहींना माहिती असेल तर महाड सत्याग्रह जेव्हा झाला तर महाड सत्याग्रहाची जी केस होती त्या केसमध्ये ब्राह्मणांनी हाच क्लेम केला की हे आमचं व्यक्तिगत मालकीचं तळ आहे आणि त्यामुळं दलितांना त्यात पाणी पिता येणार नाही. म्हणून दुसरी कॉन्फरन्स जी झाली 25 डिसेंबरच्या दरम्यान, त्या कॉन्फरन्समध्ये दलितांना पाणी पिता आलेलं नाही आहे, सत्याग्रह करता आलेलं नाही, कारण कोर्टाची ऑर्डर होती, स्टे ऑर्डर होती आणि त्यामुळे करता आलेलं नाही. आणि त्यामुळं लक्षात घ्यायचा प्रयत्न करा, खाजगीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्यायाच्या तत्वाला पराभूत करण्याची एक प्रचंड योजना आहे. आणि सगळ्यात जास्त तीव्र आक्रमकपणानं जर कोणी खाजगीकरण करत असेल तर ते मोदी आहेत. मोदीच्या विषयी मीडिया एवढा लढिवाळपणानं का बोलतो आणि कितीही एका अर्थानं चुका केल्या तरी चुका पोटात का घालतो आणि त्याचं कौतुकान गुणगानच का करतोय, त्याचं कारण पूर्णतः खाजगीकरण करणं. आणि खाजगीकरण केल्यावरती इतकी मोठ्या प्रमाणात जनतेची हानी आहे, मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत त्या जमिनी काढून घेण्याचा प्रयत्न आहे. अगदी शेती भांडवलीकरण करण्यासाठी 3 कायदे त्यांनी आणले होते. जी काही शेती होती, म्हणजे जे आत्ता मराठ्यांच्या हितासाठी लढतात त्यांनी खरं लढलं पाहिजेत ते या 3 कायद्यांच्या विरोधात. तेव्हा ते कुठं होते की जे एका अर्थानं जमीन मालक असणाऱ्या सर्व शेतकरी हितसंबंधाच्या विरोधात सगळे कायदे आले होते. तेव्हा तुमच्या लक्षात असेल की ही एका अर्थानं जातीद्वेष पसरवणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा आपण एका अर्थानं विचारपूर्वक आणि विवेकानं सामना केला पाहिजे. त्यांनी तसं बोललं म्हणून आपण असं बोलण्याची काही गरज नाही आहे. आणि जे सत्य आहे त्या सत्याला आपण स्वीकारलं पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगेन की कुणबी विशेष करून जे शेती करतात त्यांची सामाजिक स्थिती ही एका अर्थानं मी पाहिलेलं आहे की मी जेव्हा विद्यार्थी होतो माझ्या वर्गातल्या मुली, कुणबी मुली, मी मराठा म्हणत नाही, आमच्या गावामध्ये मराठा आणि कुणबी चिरफाळली होती. म्हणजे मराठा जे होते ते एका अर्थानं सदन होते, शिक्षित होते आणि कुणबी होते ते अशिक्षित होते, मागासलेले होते. ही स्थिती सामाजिक विभागणी मी पाहिलेली आहे. आणि तेव्हा माझ्या वर्गातल्या मुली 10वी किंवा 11वीच्या आत लग्न झालेली होती. शिक्षणाचं प्रमाण नव्हतं. आत्ता हे वाढलं आहे. विशेषतः कुणब्यांमधून समाज उन्नती झाली आहे. शरद पवार, यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यामुळं कुणब्यांमध्ये सुद्धा मराठीकरण झालेलं आहे. आता त्या मराठ्यांचं कुणबीकरण करणं उलटं हे फार काही इष्ट नाही आहे. तुम्हाला सर्वात योग्य मार्ग जो आहे तो स्थायी मार्ग आहे आणि तो एका अर्थानं समाजातल्या सगळ्या समस्यांच्या, विशेषतः आरक्षण संबंधातल्या समस्यांच्या सोडवणुकीचा मार्ग आहे. तो म्हणजे जाती आधारित जनगणना करून जो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे तो पुढे नेणं. हे ग्रंथ हेच सांगतो. या ग्रंथाचं प्रमाण सोडवणुकीचा मुद्दा जो आहे तो जाती आधारित जनगणना आणि जाती आधारित जनगणनेतून आपण या समस्येची सोडवणूक करावी आणि जातीद्वेषाच्या, जाती वैमनस्याच्या चौकटीत अडकू नये. लक्षात घ्या, मराठा आणि ओबीसी हा वैमनस्यभावी विरोध नाही. हां,
या जातींमधले जे धोरणं आहेत की जे पतसंस्थांचे मालक आहेत आणि पतसंस्था डुबवतात, जे एका अर्थानं बँकांचे मालक आहेत ज्या बँका डुबवतात, जे साखर कारखान्यांचे मालक आहेत जे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय देत नाही, ते कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, आपापल्या किंवा सर्व एका अर्थानं वर्चस्वशाली जाती वर्गांच्या विरोधामधला संघर्ष करणं ही त्याची गरज आहे. आणि हे जे जातवर्गीय वास्तव आहे, या जातवर्गीय वास्तवाचा वेध या पुस्तकात घेतला आहे. काही लेख जे आहेत त्या लेखांमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ श्रावण देवरे यांचा लेख जो आहे त्यात त्यांनी जात्यंत जे आहे त्या जात्यंताची सोपी व्याख्या केली. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा ओबीसीमधले लोक भांडवलदार होतील आणि कामगारी होतील तेव्हा जात मोडेल. हे काही खरं नाही आहे. ही जाती नष्ट होण्याचे सोपे मार्ग जे आहेत, आरक्षणातून जात नष्ट होईल असं नाही. फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब यांनी एक व्यापक जात्यंत्याचा मार्ग दिलेला आहे. त्या जात्यंत्याच्या मार्गाची एका अर्थानं जी चौकट आहे ती स्वीकारून जाण्याची गरज आहे, हेही हे ग्रंथ सांगतो आहे. आणि ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे, मी या दोन्हीही संपादकद्वयाचे आणि तुमचे एका अर्थानं कौतुक करतो आणि आभार मानतो की तुम्ही एक महत्त्वपूर्ण तात्विक चर्चा करणाऱ्या, वैचारिक चर्चा करणाऱ्या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाचे एका अर्थानं साक्षी आहात. मी तुमचंही कौतुक करतो आणि यांनी मला जो सन्मान दिला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.